पोरी बघू नका, झेंडा बघा हो. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेतच असणार. तर गाईज, आज आहे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. तर पहिला तर माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गाईज, आज जे तिरंगे तुम्ही घ्याल ते जरा नीट सांभाळून यूज करा, कारण खाली वगैरे पडले नाही पाहिजेत, खास करून लहान पोरांसाठी. तर पहिला तर आम्ही जाणार आहेत आता शाळेमध्ये. तिथे थोडं आमच्या पथकाचा जरा कार्यक्रम आहे, तर तिथे जाणार आहे. तर बघत राहा ब्लॉगला, खूप सुंदर ब्लॉग होणार आहे. आता जाऊयात पहिले शाळेमध्ये, तिथे काय आहे ते कार्यक्रम करूयात. तर चला. सो गाईज, घेतलं आहे मित्राला आणि आता आम्ही चाललो आहे शाळेमध्ये. तर जाऊया, तिकडे जाऊन भेटूया. तिकडून चालला, तिकडून चल. सगळे झेंडे गाईज फडकवले ना, आता आम्ही बाहेर निघलो आहे. हा बघू शकता. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. गाईज, आता आम्ही आलोय शाळेजवळ, बघू शकता तुम्ही. इथे सगळे छोटे छोटे मुलं आहेत. तर आलोय आता, दाखवतो तुम्हाला. केवळ भारत मातेचा जयघोष केला. हा दिवस आनंदाने साजरा केला. व्हॉट्सअप, सोशल मीडियावर संदेश पाठवला. म्हणजे आपले कर्तव्य संपले का? नाही, मुळीच. झालं त्या शाळेतलं. तर आता आम्ही निघालो. इथे खूप मोठा कार्यक्रम असतो इकडे कुडूसला. तर इथे डान्स वगैरे आहेत, तर दाखवतो. हे बघू शकता आपले मित्र सगळे. आम्ही चाललो आहे तिथे. तर खूप मजा येणार आहे काही. लास्टपर्यंत ब्लॉग बघा, खूप सुंदर सुंदर काय काय दाखवतो. डान्स वगैरे खूप मस्त मस्त आहेत. तर चला. आणि काही झेंडा वगैरे तिकडे फडकवला आणि नंतर आम्ही तिथे आलो, म्हणून ते आम्हाला बघायला नाही भेटलं. तर जेवढं बघायला भेटलं तेवढं ब्लॉगमध्ये कॅप्चर करून दाखवलं आहे. तर आता इथलं तर संपूर्ण दाखवतो तुम्हाला. थंडी पण लागते काहीच खूप, तरी पण ब्लॉग शूट करतो आहे. तर बघत राहा. काय नाही, स्वेटर वगैरे काहीच नाही घातलेला. बघू शकता, व्हाईट शर्ट एकदम डॅशिंग आहे आज. इथे फायनली आम्ही पोचलो आहे. तर बघू शकता, खूप सुंदर इथे आयोजन आहे. तर बघत राहा, इथे खूप मजा येणार आहे बघायला डान्स वगैरे. तर दाखवतो मी तुम्हाला. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. काही कबूतर बघू शकता किती सुंदर आहेत. खूप क्यूट क्यूट कबूतर आहेत, बघू शकता. शकता गाईज, पोरी बघू नका, झेंडा बघा हो.
अंगात आले. त्यामुळे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. जाने कितने मन मिटे तब हमने आजादी पाई है. बड़े दिनों के बाद खुशियों की घड़ी आई है. चेहरे खिले खुशियों से फिजा भी आज मुस्काई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई है. आपण आज इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने जमलेलो आहोत. आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले आहे. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी या देशासाठी आपले जीवन वेचले, बलिदान दिले. या देशासाठी आपण काय करत आहोत? केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. आपले घर, परिसर जरी आपण स्वच्छ ठेवला तरी ते देशप्रेम आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे, कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवणे, जाळपोळ न करणे, सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील देशप्रेम आहे. तर गाईज बघितलं तुम्ही दीदीने खूप मस्त महत्त्व सांगितलं प्रजासत्ताक दिनाचं काय महत्त्व असतं ते सांगितलं. तर इथे फुल गाईज क्राऊड आहे बघू शकता तुम्ही. ब्लॉगिंग करायला पॉसिबल नाही होत आहे तरी पण मी करतो आहे ब्लॉगिंग. तर आता डान्स चालू होणार आहे तर ते पण तुम्हाला दाखवतो नक्की बघा. गाईज पहिला डान्स आहे आपला आई माऊलीचा सॉन्ग आहे तर बघा. बघू शकता आपला भाऊ भेटलाय. किती मस्त ड्रेस वेअर केलाय बघू शकता. प्रथम क्रमांक आलेली ही विद्यार्थी आहे कुमारी श्रद्धा धनंजय डवारी. कैसा लग रहा है? सन्मान साहेबांच्या हस्ते करण्याची विनंती करतो. बहुत अच्छा लग रहा है. बहुत अच्छा ऐसा लग रहा है उधर बॉर्डर पे. हाँ बहुत अच्छा काम किया है तूने भी. यानंतर बाकीचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाला त्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी बढ़िया. नाश्ता करायला आलो. सकाळी खूप घाईमध्ये निघलो ना तर तिथे नाश्ता करायला भेटलाच नाही घरी. तर तिथं उभं राहून चक्कर यायला लागली म्हणून इथे आम्ही समोसा खायला आलो आहे. तर पहिला तर नाश्ता करतो आणि मग तिकडे जातो. तर बघत राहा ब्लॉगला. खूप भारी ब्लॉग होतो आहे. खूप आवडेल तुम्हाला. तर काही झाला नाश्ता वगैरे तर आता आम्ही जातोय परत तिथे डान्स बघायला. मजा येते ना जाम. हां पोट भरला का नाही तुमचा? कधी आवाज देत होता? माझा लक्षात नव्हता. चालला का घरी? तर काही भाऊ आवाज देत होता तिथे तर माझं लक्षात नव्हता. तो माझ्यावर खूप रागावला आहे. तर काय नाही नेक्स्ट टाइम त्याला नक्की ब्लॉगमध्ये घेईन पुढच्या 26 जानेवारीला. तर आता आम्ही इथे आलो आहे आणि डान्स आता लास्टचा डान्स राहिला आहे. तर हा बघून घरी जाणार आहे. तर बघा तुम्ही पण डान्स खूप सुंदर आहे. It happens only
नमस्कार, आप देख रहे हैं आज तक। मैं हूं आपके साथ निशान चतुर्वेदी। सेना पर आतंकवादियों ने अब तक का सबसे बड़ा हमला किया है। जम्मू कश्मीर ड्योरी में सेना की 12वीं यूनिट के बेस पर हुए आत्मघाती हमले में सेना के 17 जवान शहीद हो गए। सेना ने 4 आतंकियों को भी मार गिराया। बारामूला ड्योरी में यह आत्मघाती हमला सुबह करीब 5:15 बजे हुआ। हमले के बाद देश के सभी एयरपोर्ट हाई अलर्ट कर दिए गए हैं। गृह मंत्री राजनाथ सिंह ने दिल्ली में हाई लेवल मीटिंग की है। रक्षा मंत्री मनोहर पर्रिकर भी श्रीनगर रवाना। एक आक्रोश का माहौल है। जम्मू कश्मीर में, उरी में हमारे पड़ोसी देश ने यह एक्सपोर्ट किए हुए टेररिस्टों ने हमारे 18 जवानों को बलिदान होना पड़ा। आतंकवादी कान खोल के सुन ले, यह देश इस बात को कभी भूलने वाला नहीं है। आतंकवाद ये मानवता का दुश्मन है। पूरे विश्व की मानव जात को मानवतावादियों ने एक होकर के आतंकवाद को परास्त करना ही होगा। और आतंकवाद के सामने न हिंदुस्तान झुका है, न हिंदुस्तान झुकेगा। आतंकवाद को परास्त करके रहेगा। बघू शकता आपल्या भावाची बहीण आहे, तर माझी पण बहीणच झाली. तर बघू शकता किती साडी मस्त तिरंगा वगैरे हातात घेतलाय. हा तर गाईज आता आम्ही आमच्या गावामध्ये तर खूप मस्त मस्त डान्स होते तिथे, खूप मजा आली. तर आता आम्ही मंदिरात आलो आहे गणपतीच्या, आमच्या गावातलाच मंदिर आहे. तर काल गणेश जयंती होती ना, तर आलो नाही, तर आज येतो आहे. तर आपण दर्शन वगैरे घेऊया, तुम्हाला पण दर्शन घडवतो गणपती बाप्पाचा. तर बघा
तर काही झालं आहे आपलं दर्शन. कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप छान वाटलं, मस्त सजवलं मूर्ती वगैरे. तर काहीच बघितलीच असेल तुम्ही, खूप भारी इथे सजवतात. म्हणजे गणेश जयंती असल्यावर तर असंच दरवर्षीप्रमाणे इथे असते आणि 10 दिवस सप्ताह पण असतो. तर काल तर इथे यायला जमलं नाही ना, थोडं काम होतं म्हणून, तर आज दर्शन घेतलं आहे. तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटूयात. सो गाईज आलो आता घरी, फ्रेश वगैरे झालो आहे आणि आज खूप मजा आली. ब्लॉग खूप एन्जॉय केला. बारक्या पोरांनी खूप उड्या वगैरे मारल्या, तर खूप मस्त पण झाला आहे ब्लॉग. तर हाच होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला काय वाटला, कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, खूप शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचा एक पार्ट व्हा. तर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव यू गाईज.